मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा. भाग 8. ज्ञानबा तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे मंदिरात भजनाची नांदी चालू होती. मंदिर होते भारताच्या सीमेवर, भारताच्या उत्तर पश्चिम टोकाला. कारगिलपासून 70 किलोमीटरवर असलेल्या छोट्याशा बटालिक गावात आमचे 19 मराठा हे युनिट स्थिरावले होते. गावाची उंची होती 10,000 फूट. उंच उंच सुळक्यांमध्ये थोडी सपाट जागा होती. तिथे हेलिपॅड म्हणजेच हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी ग्राउंड होते. त्याच्या शेजारी 5-6 ऑफिसेस आणि मेस होती. जवळच्या टेकाडावर आमच्या राहण्याच्या खोल्या होत्या. जवळच 1000-1500 फूट खोल असलेल्या दरीतून सिंधू गर्जना करत वाहत होती. पुढे 3 किलोमीटरवर अंतरावर एक वळण घेऊन ती पाकिस्तानात शिरत होती. त्या वळणावर 15,000 फुटांचा एक उंचच्या उंच सुळका पहारेकऱ्यांचे काम करीत होता. आमच्या युनिटच्या अनेक विखुरलेल्या छोट्या छोट्या ठाण्यांपैकी एक छोटेसे ठाणे या सुळक्यावर होते. तिथून पुढे असलेल्या डोंगरांच्या रांगा उंचीने कमी असल्याने त्या सुळक्यावरून पाकिस्तानच्या सर्व हालचाली दिसत होता. सुळक्यावरून छान टेहळणी करता येत असे. पाकिस्तानचे जवळचे मोठे ठाणे स्कार्डू याला जाणारा रस्ता तिथून दिसत असे. तिथल्या रहदारीवरून पाकिस्तानच्या रसदीची व दारुगोळ्यांची कल्पना येई. त्या सुळक्याला डेव्हिल्स आय असे समर्पक नाव देण्यात आले होते. दिलीप 19 मराठा मुख्य अधिकारी झाल्याने वर्षभर तो येथेच होता. त्याला सुट्टी न मिळाल्याने मी, देवकी व सईने मे महिन्यात आपला मुक्काम बटालिकमध्ये हलविला होता. मे महिना सुरू असला तरीही उन्हाळ्याला विशेष सुरुवात झाली नव्हती. बर्फ वितळले असले तरी बोचरे वारे, थंडी अजून पिच्छा सोडत नव्हती. त्यामुळे लोकांची शरीरावरची लोकरीची आवरणे कमी झाली नव्हती. नेहमीच्या वेळेवर सकाळी 8 वाजता भजनाला सुरुवात झाली. अर्थात तापमान उणे 30 होते. तेव्हासुद्धा हा नेम चुकला नव्हता. कारगिल, लेहमधील हवामानच असे आहे की जगणे शाप वाटावा. या सीमेवर असताना पहिली लढाई असते ती निसर्गाबरोबर व दुसरी शत्रूंबरोबर. भजन ऐकता ऐकता मला वाटले, कसे राहत असतील इथे लोक. थंडीशी मुकाबला करण्यासाठी जड कपडे वागवायचे, त्यात समोरच्या शत्रूच्या हालचालींवर बारीक नजर ठेवायची. बर्फात पाय रोवून उभे असताना फ्रॉस्ट बाईटची काळजी घ्यावयाची नाही. मनातून माहीत असते की फ्रॉस्ट बाईटने बधीर झालेले पाय कापावेच लागतात, कारण थंडीने तिथले मज्जातंतूच मरतात. अशा परिस्थितीत 4 घाससुद्धा सुखाची जात नाही. टीनमध्ये बंद केलेले जेवण म्हणजे नुसते उदरभरणच. 6-6 महिने ताजी भाजी खायला मिळत नाही. नुसत्या डाळी तरी किती दिवस खाणार. चहा फक्त पावडरच्या दुधाचा, तर थिजलेली अंडी आधी गरम पाण्यात घालून ठेवायची व मग त्याचे ऑमलेट किंवा इतर काही करावयाचे. हे सर्व सोसताना निदान एवढे तरी मिळते म्हणून समाधान मानायचे. या अशा अनेक अडचणी जणू कमीच, म्हणून त्यात भर घालणाऱ्या, मनाला त्रास देणाऱ्या अनेक गोष्टी होत्या. घरची पत्रे वेळेवर न येणे ही नित्याची बाब होती. खराब हवा तर कायमचीच. विमाने, हेलिकॉप्टर वेळेवर पोहोचायची नाहीत. त्यामुळे पत्रांना होणारा उशीर तिथल्या लोकांचा तसाच घरच्यांचा निम्मा जीव खायचा. ही परिस्थिती 1992 ते 93 सालातील होती. आता बंकर्सपर्यंत फोन पोहोचल्यामुळे जीवनमान अंशतः सुधारले आहे. यात सुट्टी मिळणे तर पर्वणीच, पण तिलाही अनिश्चिततेने ग्रासलेले. कधी हवामान खराब, तर कधी दरड पडून रस्ता बंद झालेला, तर कधी पाकिस्तानने केलेले दूषित वातावरण. अशी अडथळ्यांची स्पर्धा पार करून मंडळी घरी पोहोचलीच तर रिकॉलची तार पाठलाग करायची. हा सर्व भाग 1999 साली झालेल्या कारगिल युद्धाच्या वेळेस लोकांच्या डोळ्यासमोर आला.
टीव्हीने इथले प्रत्यक्ष चित्रण केल्याने बऱ्याचशा अडचणी लोकांना समजल्या. इथल्या अनेक डोंगरांवर घनघोर लढाई झाली व अनेक तरुण हुतात्म्याची आहुती देऊन आपण ही सरहद्द वाचवली. माझे अनुभव 1993 सालातले आहे. तेव्हा इथे लढाई होईल असे वाटले नव्हते, कारण प्रदेश अत्यंत दुर्गम आहे. पण तरी पाकिस्तानची इतकी जवळ असलेली उपस्थिती वातावरण शांत ठेवत नसे. 19 मराठा ह्या युनिटच्या ताब्यात काही किलोमीटरची सरहद्द होती. त्यावर 32 ठाणी विखुरलेली होती. आपली व पाकिस्तानची काही ठाणी समोरासमोर होती. उन्हाळा सुरू झाला की या ठाण्यावरून एकमेकांच्या विरुद्ध फायरिंग सुरू व्हायचे. रोज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर दिलीपला रिपोर्ट देणारे फोन प्रत्येक ठाण्याहून यायचे. त्या फोनवरच्या संभाषणाने काळजाचा एक ठोका चुकायचा. तिथे असतानापेक्षा परत पुण्याला आले की तिथले धोके जास्त जाणवायचे व अस्वस्थ व्हायला लागायचे. इथल्या अनेक अडचणींवर मात करून मानसिक संतुलन ठेवायचे व मनोधैर्य कायम ठेवून लढायचे ही गोष्ट सोपी नाही. थंडीत एका ठाण्यात 10-12 माणसे असायची. काही वेळा 2-3 महिने तेच 10-12 चेहरे, तेच छोटेसे ठाणे. नजर जाईपर्यंत बर्फच बर्फ. उन्हाळ्यात करून ठेवलेला अन्नाचा साठा यावर दिवस काढायला लागत असत. यातून अति बर्फ पडून रस्ते बंद झाले तर हाल विचारू नका. प्रत्येक ठाण्यावर पोहोचण्यासाठी 6 ते 10 किलोमीटर चालायला लागायचे. ठाण्यावरून पलटणीच्या मुख्य हेडक्वार्टर्सला आल्यावर आयुष्य जरा बरे असायचे. इथे माणसे जास्त, खायला प्यायला जरा बरे मिळायचे. तेव्हा मनोरंजनाची साधने पण यथातथाच होती. संध्याकाळी एखादा तास टी व्ही पाहायला मिळायचा, कारण इलेक्ट्रिसिटी जनरेटरवर अवलंबून व त्यासाठी डिझेलचा साठा करायला लागायचा. पण काहीतरी विरंगुळा हा हवाच. मराठा पलटणीमध्ये भजनाचे महत्त्व खूप आहे. मराठा जवानाला ज्ञानबा तुकारामच्या संगतीत रमून जायला अजूनही खूप आवडते. संगीताच्या दुनियेत अनेक उलथापालथ होऊनही भजनाची जादू टिकून आहे. यातल्या कित्येक जणांच्या कानावर गावात असताना अनेक अभंग पडलेले असत. ते एकमेकांना शिकवून टाळ मृदंगाच्या साथीने ते असे वातावरण तयार करत. अभंग ऐकणाऱ्याला वाटावे आपण आळंदी किंवा पंढरपूरलाच आहोत. भागवत धर्म महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचला तो असा. भागवत धर्माचा उल्लेख जवानांच्या संदर्भात आणखी एकदा आलेला मला आठवला. पूर्वी कधीतरी आमच्या ब्रिगेडमध्ये इंटर बटालियन बास्केटबॉल सामने सुरू होते. एका ब्रिगेडमध्ये 3 पलटणी किंवा बटालियन्स असतात. अंतिम सामना मराठा व पंजाब पलटणीमध्ये होता. पंजाबी लोकांची शरीरयष्टी पाहूनच मराठ्यांचे अर्धे अधिक नैतिक बळ गेले होते. मराठी टीम कौशल्यात खूप कमी नव्हती. नेम अचूक होता. चपळाई त्यांच्यापेक्षा जास्त होती. तरीसुद्धा पंजाब पलटणीने आपल्या शक्तीच्या दबावाखाली तो सामना जिंकला. आमच्या मराठा युनिटचे सर्व अधिकारी तणतणले. ह्या मराठ्यांच्यात किलिंग इन्स्टिक्टच नाही. आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ आहे हे ते लवकर मान्य करतात. आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ते जीवावर उदार होत नाही. मराठ्यांच्या डोक्यात पारमार्थिक विचार लवकर येतात. संतांच्या शिकवणीचा हा परिणाम आहे. हा भागवत धर्माचा प्रभाव आहे, वगैरे वगैरे. त्यावेळेस ते कुठेतरी खटकले असेल, तरी त्यावर उत्तर सापडले नव्हते. म्हणून मी मात्र गप्प बसले. मराठा युनिटमध्ये 15-16 वर्षे गेल्याने त्यांच्या गुणदोषांची चर्चा मी नेहमीच ऐकत आले. थोड्या दिवसांपूर्वीच दिलीपला चिडलेले मी पाहिले होते. अगदी 8-10 दिवसापूर्वीचा प्रसंग. कारगिल बटालिकच्या निर्मनुष्य रस्त्यावरून आमची जीप चालली होती. हिंबोटिंगला नावाची एक खिंड ओलांडून आम्ही बटालिकच्या दरीत प्रवेश केला. अर्ध्या किलोमीटर अंतरावर एका डोंगराच्या टोकावर उभे राहून एक जवान थांबायचा इशारा करीत होता. तो तोफखाना विभागातील एक सरदारजी हवालदार होता. जवळच असलेल्या दरीत तोफांसाठी राखीव दारूगोळ्यांचा साठा होता. अशा साठ्याला बॅटरी म्हणतात. त्या साठ्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या 5-6 जवानांचा तो मुख्य होता. थंडीत खूप बर्फ पडला होता. त्याची सर्व बॅटरी बर्फाने वेढली गेली होती. त्याचा मुख्य तोफखाना युनिटशी संपर्क तुटला होता. त्याला रेशन इतर वस्तू मिळेनात. आमचे युनिट जवळ असल्याने तो आमच्या युनिटमध्ये आला होता.
दिलीपने त्याला बरीच मदत केली होती. थंडीत 2-3 वेळा असे झाले. इथे बसून आपल्याला वाटते मदत केली तर काय झाले, आपलीच तर माणसे आहेत. पण आमच्याच युनिटची अनेक ठाणी सरहद्दीवर असल्याने त्यांचा पुरवठा महत्त्वाचा होता. असलेली साधने, रेशन, कपडे सांभाळून वापरायला लागत. अनेक कारणांनी पुरवठा कधी बंद होईल ही कधी भीती कायम असे. एकदा त्या हवालदाराचे सर्व सामान संपले तेव्हा तो स्वतः दिलीपकडे गेला व म्हणाला, सर, सारखी मदत मागणारा गाढव असतोच, पण देणाऱ्यानं देवांची आठवण ठेवावी. अशा या सरदारजीला साहेब आपल्या कुटुंबियांबरोबर कारगिलला गेल्याचे समजले होते. परत येताना सर्वांनी आपल्याकडे चहाला यायलाच पाहिजे ही त्याची इच्छा. त्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले. 100 ठिकाणी फोन करून आमची निघायची वेळ विचारली व नंतर एका उंच ठिकाणी जाऊन तो उभा राहिला, म्हणजे चुकामुक नको. आमची जीप त्याच्यासमोर थांबली. त्याने एक जबरदस्त सॅल्यूट ठोकला व म्हणाला, सर, जाताना तुम्ही तसेच गेलात तर बरं वाटलं नाही. अभी बच्चे और मेम साहब को लेकर बैटरी में आकर चाय पीजिएगा. सारा बंदोबस्त करके रखा है. त्याची बॅटरी दरीत असल्यामुळे जायची म्हणजे अर्धा तास तरी मोडणार होता, पण त्याच्या आग्रहामुळे नाही म्हणायची हिंमत झाली नाही. कमीत कमी सामान असूनही त्याने आर्मी स्टाईल शाही स्वागत केले. चहाबरोबर भजी, दुधाच्या पावडरचे गुलाबजामसुद्धा दिले. आपले प्रेम व आदराचे प्रमाण दाखविण्यासाठी त्याने चहात साखरेचे प्रमाण वाढविले होते. चहाचा तो पाक आम्ही निमूटपणे पिऊन त्याचे आभार मानले. दिलीपने त्याला शाबासकी दिली. त्याने परत एकदा आनंदाने सॅल्यूट मारला. जीप वर गेल्यावर दिलीप म्हणाला, हे पंजाबी शिखांनाच जमतं सर्व. आमचा मराठा हवालदार असता तर त्याला कदाचित याच्यापेक्षा जास्त आदर वाटला असता, पण त्याला असं प्रदर्शन करता आलं नसतं. हे प्रदर्शन नव्हतं. त्याला बिचाऱ्याला तुझ्याबद्दल खरंच आदर वाटत होता. मी न राहून त्याची बाजू घेऊन म्हटले. असेलही कदाचित, पण त्याला विशेष आदर नसता तरी त्यानं नाटकीपणानं अगर स्वार्थीपणानं असं केलं असतं. एवढं मतलबी होण्याची गरजच नाही. पण जेव्हा मनापासून वाटतं तेव्हा पण आपले लोक तोंड उघडत नाही. मुख दुर्बलता हा सध्याच्या जगात तरी दोषच आहे. हा दोष अधिकाऱ्यांमध्येही दिसून येतो. त्यामुळे अनेक वेळा गुण असूनही प्रभाव पडत नाही. ड्यू रिस्पेक्ट हा व्यक्त झाला पाहिजे हे पटूनसुद्धा प्रत्यक्षात खुशामत केल्यासारखं वाटेल म्हणून गप्प बसतात व इतर लोक पुढे जातात. प्रत्येक रेजिमेंटला त्या त्या जातीचे गुणदोष आले आहेत. व्यक्तिगत अपवाद सर्वच ठिकाणी असतात, पण समूह म्हटला की त्याचे गुण दोष ढोबळ मनाने पाहिले जातात. त्यांच्या सवयी जाणवण्या इतक्या वेगळ्या असतात. भौगोलिक कठीण परिस्थिती, त्यात खाण्यापिण्याची थोडी हेळसांड झाली तरी गुरखा लोक फारशी तक्रार करीत नाही. जिथे चिवटपणे लढाईला तोंड द्यायचे असते तिथे गुरखा युनिट उपयोगी पडते. ह्या लोकांना कपड्याचा भारी शौक. निम्मा पगार कपड्यातच आणि दारूत उडवितात. ताकदीची कामे करण्यात जाट नेहमीच पुढे, तर बिहारी वरिष्ठ कनिष्ठांच्या वागणुकीत फरक पडतात. पंजाब शीख कामाला मागे पुढे पाहत नाही, पण खाणेपिणे चांगले पाहिजे त्यांना. त्यांच्या प्रदेशातली समृद्धता त्यांच्या आहारात जाणवते. त्यांच्या एका वेळेच्या चहा सरबताच्या ग्लासात आपला 4 वेळेचा चहा होईल. काम होण्यासाठी ते वेळेप्रसंगी थोडे वाकडे मार्ग वापरायला मागे पुढे पाहणार नाहीत. आक्रमकता हा त्यांचा लढाईतला गुण. इतर वेळेस कसा काढून घेता येईल तसेच शिवेशिवाय बोलूच शकणार नाहीत. ऑफिसरने सुद्धा 1-2 शाल जोडीतल्या दिल्या की त्यांना जरा जोर चढतो. याउलट आपल्या साध्या स्वभावाबद्दल प्रसिद्ध असलेला मराठा जवान शिवी दिली की तो खवळतो. मराठा युनिटमध्ये चोऱ्यांचे प्रमाण कमी. माणसे अतिशय कंजूस. घरापासून लांब असताना दर महिन्याला बिडीकाडी एवढेच पैसे लागतील. कमीत कमी कपडे वापरतील, पण सुट्टीवर जाताना काही हजार घेऊन जातील. सर्वात पहिली गोष्ट कायम करतील तर आपल्या गावी ते घर बांधतील. अर्थात गेल्या 10 वर्षात कपडे व इतर सवयींमध्ये लक्षणीय फरक पडला आहे. आपापसात नसलेली एकी हा मराठ्यांचा सर्वात
मोठा दोष आहे. त्यांना आपल्या जातीच्या माणसांपेक्षा इतर परका जवळचा वाटतो. इतर जमातीचा माणूस आपल्या जमातीच्या माणसाला आवर्जून मदत करेल. यात सरदार, मद्रासी, केरळी अगदी पुढे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये म्हणजे एकूण सर्व्हिसेसमध्ये मद्रासींना तंबी म्हणतात, म्हणजे भाऊ. तर जाटांना ताऊ म्हणतात, म्हणजेच मोठा भाऊ. आणि बंगाली लोकांना बाबू. तर मराठी माणसांना तात्या म्हणतात. स्टेशनमधले विविध भागातले सगळे तंबी, ताऊ, बाबू कुठल्या तरी निमित्ताने एकत्र होतात. महाराष्ट्रीयांची तोंडे एका दिशेला करणे कठीणच. म्हणून तंबी, सरदार नेट जेवढे तगडे तेवढेच तात्या नेट कमजोर असते. अर्थात या त्यांच्या एका दुर्गुणामुळे शिवाजी महाराजांच्या नंतरचा इतिहास बदलला असे इतिहासकार म्हणतात. शतकानुशतके निद्रिस्त असलेल्या समाजाला शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग दिले आणि जागे केले. इतिहासाच्या कालगणनेच्या दृष्टीने लहान असलेल्या आपल्या कारकिर्दीत माणसाचे स्वत्व, आत्मसन्मान व शौर्य जागे करण्याचे महान काम त्यांनी केले. त्यांचे अवशेष अजूनही दिसतात. विचार करता करता मला मराठ्यांच्या अनेक गुणदोषांची संगती लागायला लागली. खेळात किलिंग इन्स्टिंक्ट नसलेला मराठा रणांगणावर एकदम वेगळा असतो. आपल्या साथीदाराला इजा झाली की इतका पेटून उठतो की काही वेळा त्याला आवरणे कठीण जाते. तसेच त्याला भित्रा म्हणवून घ्यायला आवडत नाही. रणांगणात पाठ दाखवून आलो हे सांगण्यापेक्षा तो मरण पसंत करतो. जिथे त्याच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचतो तिथे तो जागा होतो. काश्मीरमधले मराठा युनिटचे अनुभव ऐकले की थक्क व्हायला होते. एका जवानाच्या पाठीला ग्रेनेड म्हणजेच हातबॉम्बच्या तुकड्याने इजा झाली. पडल्या क्षणापासून त्याला जखमेपेक्षा जास्त काळजी लोकांची होती. तो सर्वांना सांगत होता, मी पाठ दाखविली नाही. जास्त पुढे गेल्याने पाकिस्तानचा ग्रेनेड माझ्या पाठीमागे फुटला. ऑफिसरने हे मान्य केल्यावर त्या परिस्थितीतही त्याला सुटल्यासारखे वाटले. एकदा रात्री दरीतून लपत जात असताना वरून गोळीबार झाला. यात आमच्या युनिटच्या एका हवालदाराला गोळी लागली व तो तिथेच पडला. बाकीचे आडोशाला लपले. थोड्या वेळाने कितपत नुकसान झाले हे पाहण्यासाठी ते 2 दहशतवादी किंचितसे उठल्यावर ते 4ही मराठे आधी काही न ठरविता त्यांच्यावर धावले. वास्तविक ते दहशतवादी उंचावर म्हणजे मोक्याच्या जागेवर होते. त्यांच्या हातात अधिक शक्तिशाली बंदुका होत्या. त्याहीपेक्षा असे कोणी आपल्या अंगावर येण्याचे धाडस करेल याची कल्पना नसल्याने एक क्षण ते चक्रावले व मराठ्यांच्या गोळीला बळी पडले. त्या क्षणी मराठ्यांनी आपल्या जीवाची, तो वाचविण्याची दिलेल्या सूचनांची तमा बाळगली नाही. त्यांच्या डोळ्यासमोर होता तो त्यांच्या साथीदाराचा मृत्यू. आदल्याच उन्हाळ्यात युनिटच्या एका ठाण्याहून पाकिस्तानच्या ठाण्यावर रोज फायरिंग होत असे. इतके फायरिंग होऊन त्यांचे ठाणे उभे तरी कसे असे ब्रिगेड कमांडरने दिवसताच रातोरात 20 माणसांनी एका मोक्याच्या जागी चौथरा उभा केला. तो पाकिस्तानच्या बाजूला होता. तिथून त्यांचे ठाणे दिसत होते, पण त्यांना काही दिसत नव्हते. गोळीबार सुरू झाल्यावर एका सुभेदाराने त्याच्यावर उभे राहून गोळीबारासंबंधी सूचना केल्या. तो कबड्डीच्या पंचाप्रमाणे मध्ये उभा होता. सूचनांमुळे नेम अचूक लागले. त्यांचे ठाणे उद्ध्वस्त झाले. या सर्वात त्याला जर एखादी गोळी लागली असती तर? हा विचार ना त्याने केला ना त्याच्या साथीदाराने, कारण त्यांना फक्त ते ठाणे दिसत होते. त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या की तानाजी, बाजीप्रभूचे अंश कुठेतरी आहेत असे वाटते. लढणाऱ्या जनरल्सना त्यांच्या डिव्हिजनमध्ये असणाऱ्या मराठा पलटणी मोलाची मदत करतात. ते आपल्या सेनापतीशी प्रामाणिक असतात. खेळांचे कप जिंकत नसले तरी मराठी सेनापतींचे लाडके आहेत. मराठा युनिटमध्ये फिरताना बायकांना खूप सुरक्षित वाटते. हा माझा अनुभव. मला त्यांच्या या घडणीत ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी महाराज यांचे अंश दिसू लागले. हिंदू समाजातील धर्मसाधनेत ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग असे 2 मार्ग प्रचलित आहेत. ज्ञानमार्ग बहुसंख्यांना पेलवणारा नव्हता, म्हणून ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्ग सांगितला. पण त्यात डोळसपणे आत्मसन्मानाची बीज पेरले. गीतेत सांगितलेली कर्मवादाची महती घातली.
ह्या भागवत धर्माने रोजच्या आयुष्याला एक तात्विक बैठक दिली. धर्म अधर्माच्या लोकांच्या कल्पना स्पष्ट केल्या. या पंथात अनेक संत निर्माण झाले. त्यांनी दाखविलेल्या या वाटेमुळे बहुसंख्य लोक इतस्तः भरकटले नाहीत. आज अनेक शतकानंतर त्या दीपस्तंभाचे तेज जरी कमी झाले असले तरी वाट दाखविण्याचे काम ते अजूनही करीत आहेत. हे तत्त्वज्ञान, ही शिकवण या भूमीत इतकी रुजली म्हणून तर इतक्या वर्षांनी ही ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा न वाचलेल्या जवानांच्या वागण्यात कुठेतरी आणि कधीतरी त्याचे मूळ हे सापडतेच. शिवाजी महाराजांचा प्रभाव आज एवढ्या वर्षांनी सुद्धा कधीतरी लख्खपणे दिसतो. त्यांनी क्षत्रियपणाला तत्वाची जोड दिली. या युगपुरुषाने लढाई व मूल्ये यांची गल्लत होऊन दिली नाही. शिवाजी महाराज की जय म्हणून लढाईवर चाललेल्या मराठ्यांना त्यांचा पूर्ण इतिहास कदाचित माहिती नसेल, पण त्यांच्या क्षत्रिय बाण्याचा थोडा अंश त्यांच्यात जिवंत आहे. युगे युगे गेली तरी त्यांची धुगधुगी आहे. भोवतालचे वातावरण नीती अनितीने इतके गढूळ झालेले असताना हे निर्मळ झरे कुठेतरी वाहत आहेत आणि हे झरे जिवंत ठेवायचे काम आमच्या संतांनी व त्यांच्या अभंगवाणीने केले आहे. अभंगवाणीचे हे लोण अख्ख्या महाराष्ट्रात पसरवले आहे. त्यातूनच आत्मसन्मान व श्रद्धा जोपासली आहे. ह्या दोन्ही गोष्टी सामान्य माणसाला एक नैतिक बळ देतात. त्या बळातून तो कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊ शकतो. कारगिल, सियाचीन, नागालँड, बारमेल येथे उद्भवणाऱ्या सर्व प्रतिकूल परिस्थितीत जवानांचे मनोधैर्य टिकविण्याचे काम अजूनही आमची भजने करीत आहेत. आणि तेवढ्यात पांडुरंग विठ्ठल हरी, विठ्ठल विठ्ठल हरी, पांडुरंग विठ्ठल हरी असा गजर झाला. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून पंढरपूरला जायला निघते तेव्हा पालखी उचलण्यापूर्वी असाच गजर होतो. या विठ्ठलाच्या जयघोषाने आळंदीच्या देवळाचा कळस हलतो असे म्हणतात. आजच्या या जयघोषाने माझ्या समोरचा 15,000 फुटांचा डेव्हिल्स आय हल्ला असे मला वाटले. शतकापासून चालत आलेल्या या भागवत धर्माच्या प्रभावाला मी मनापासून नमस्कार केला.